प्रशिक्षक यादी नो रिएक्शन फक्त पाहण्यात आहेत काही थोडा वेळ त्यांना दिला जाईल ते घेण्यासाठी आणि याच दरम्यान इथे गेले स्मॅश सर्व्हिस राजच्या बाजूवरून पहिला पास दिला जातोय बॅक काउंटर आहे अति मालगुण गेले स्मॅश लगावता केला प्रयत्न विनयने प्रथमेशला दिले संधी प्रथमेश इथे जपून घ्यायचा प्रयत्न करता इथे दिसत विनायच्या माध्यमातून जे ब्लॉक केला गेलाय एक पॉईंट ते मिळेल 3-2 आता आहे पॉईंट टेबल इथे सोडली पॉईंट टेबल कंटिन्यू सर्व्हिस जम्प अँड होल्ड रॅपिड आहे याने आर्यनने पहिला सप्लाय स्टँड दिलाय ऍडजस्ट केलं वापरण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला होते प्रथमेशला मात्र इथे अँगल क्रिएट करावा लागला ताकद इथे पाहायला मिळाली आणि इथे आपली मागितलं जातं डबल टच पाहायला मिळाला पंचावन्न केलंय पॉईंट घेऊन एंगल संघाला 4-2 इथे चुकलं आहे मुकेशच्या माध्यमातून इथे चूक झाली स्मॅश लगावला गेला नेट मध्ये आढळला 26 फाऊल 1 पॉईंट ते झालाय भगवती स्पोर्ट्स संघाला हितेशने लगावलेला हा स्मॅश इथे पाहायला मिळतोय पुन्हा एकदा दमदारखाने प्रथमेश याने ड्रॉप घेण्याचा प्रयत्न झाला चांगला स्टँड इथे पाहायला मिळतो बॉल क्लिअर केला जातोय अभिने दिले साईला संधी साई शर्मा लगावलेला स्मॅश जिंकवलं इथे यानंतर पुन्हा एकदा चांगलं कॉर्डिनेशन पाहायला मिळालंय साई शर्मा इथे पुन्हा एकदा स्मॅश पाच पॉईंटमध्ये यंदा 3 पॉईंटमध्ये भगवती स्पोर्ट अवसरा याने प्रथमेश कुमारे याच्या माध्यमातून केलेली स्मॅश सर्व्हिस लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने याने सप्लाय पाहिजे वॉकिंग टू आवर आहे मीनाने ब्लॉक केलाय पुन्हा बॅक काउंटर याने गौरवच्या माध्यमातून इथे स्टँड दिला गेला नाही चूक झाली भगवती स्पोर्ट संघाला 4-5 4-5 अभि मालगुणकर ऑन दी मार्क अभिच्या माध्यमातून केलेली सर्व्हिस आहे पहिला सप्लाय मीनाने दिलाय गौरव इथे अभि जरूर दिलेली ब्लॉक ठेवलाय टच अँड आउट बॉल वॉश झाला पॉईंट इथे मिळाला भगवती स्पोर्ट संघाला 5 ऑल पॉईंट टेबल 5 ऑल 5 गुण पॉईंट टेबल इक्वल झालेला पाहायला मिळालाय 24 पॉईंटमध्ये अभि मालगुणकर राईट कॉर्नर मधून सर्व्हिस यावी स्मॅश सर्व्हिस पाहायला मिळाली नेक्स्ट टच होती बॉल इथे क्लिअर झालाय यावी हितेश टू साहिल यावी स्मॅश आहे प्रभूंचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला पुन्हा एकदा साहिल साई शर्माचा हा स्मॅश ब्लॉक केला जातोय आर्यन साई यावी साहिलने ब्लॉक करण्याचा प्रयत्न केलाय पुन्हा एकदा प्रथमेश आणि यावी स्मॅश अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न वरून इथे गेला यावी थोडीशी चूक झाली कॉलिंग झालं नाही होतो आर्यन वाट असते काय चूक दिले काय पास दिले अप्रतिम एक रंगलेला हा सामना साईच्या माध्यमातून कमाल मॅचमध्ये आले कमाल काय पॉईंट घेतले अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते साहिल बोलकर याच्या माध्यमातून कमाल पाहायला मिळते टॉप पॉईंट घेतला गेलाय अभि मालगुणकर ऑन दी मार्क याच्या माध्यमातून केलेली स्मॅश सर्व्हिस पहिला पास जमी इथे दिला गेलाय यावी हितेशच्या दिशेने हिट केला हितेशचा सफल झाला पॉईंट इथे मिळालाय मुंबई संघाला 6 ऑल पहिला सेटचा सारा विजय आपण पाहतोय काय रंगलाय हा सामना पुन्हा एकदा हितेश यावी ड्रॉप पॉईंट बॅक हँड ड्रॉप करण्याचा प्रयत्न आणि बोलूनचा स्मॅश आर्यनने डिफेंड केले आर्यनने पास दिलाय आणि यावी साई शर्मा चांगली रॅली मॅच चुकलाय तो साई शर्माचा साईडला नव्हे जातोय वाईट मुंबई संघाला इथे मिळेल 7-6 कामगिरी एकमेकाला उत्तराला प्रति-उत्तर देत आहे आव्हानाला प्रति-आव्हान दिलं जात आहे परंतु कोणत्या संघाचा खेळ ते सरस होईल हे पाहायचं आहे यावेळी जी प्रभूंकडे स्पॅच करण्याचा प्रयत्न केलाय आर्यन पुन्हा एकदा साई शर्मा आणि इथे स्मॅच सक्सेसफुल झालाय 1 पॉईंट इथे मिळेल भगवती स्पोर्ट्स संघाला पॉईंट टेबल 7 ऑल 7-4 पॉईंट टेबल इक्वल झालेला पाहायला मिळालाय
दीप प्रभूंकर सर्व्हिस पॉईंट येतोय स्मॅश सर्व्हिस करताना तो पाहायला मिळतोय मीनार टू गौरंग इथे शॉट दिसतोय आणि याने अँगल थोडासा बाहेर जातोय साईडला नेले गेलाय वाईट डिमांड भगवती स्पोर्ट्स संघाला 8-7 8 शॉट पॉईंट टेबल इथे पाहायला मिळालाय 8-7 याने स्मॅश सर्व्हिस दीप प्रभूंकरच्या माध्यमातून पहिला स्टँड आणि त्यानंतर इथे वरूनने कॅप्चर करायचा प्रयत्न केलाय आणि यावी चांगला इथे पाहायला मिळाला परंतु यावी इथे मिस्टेक झालं येस नेतृत्व साहिल त्याने पॉईंट इथे मिळालाय यंग बॉईज संघाला 8 ऑल पॉईंट टेबल इक्वल 8 ऑल पहिला सेटचा खेळ दोन तुल्यबळ संघ भला आद्य संघ भगवान चषक अंबेसिडर साहित्य झालेली स्पर्धा आणि या स्पर्धेचे अंतिम सामना खेळणार हे दोन संघ यावेळी सेमी फायनल मध्ये लढत करताना पाहायला मिळतोय यावेळी लगेला स्मॅश आहे दीप प्रभूंकरच्या माध्यमातून स्टँड दिला गेलाय साई शर्मा उशिराने बॉल पर्यंत रीच झालाय त्याच्यात झाली नाही म्हणून इथे पॉवर जनरेट करताना वरून नाही त्यावर पाहिलं होतं यावेळी साई शर्माचा प्रत्युत्तर आहे वरूनच्या माध्यमातून एक प्रकारची कमाल चांगला स्टँड हितेश साई शर्मा वाटोवाले काय यावी चालले राजचव्हाणचा तडका इथे पाहायला मिळालाय 9-8 असा रंगलेला हा सामना आहे पहिला सेट दोन्ही संघ 100% अप्रतिम खेळताना इथे दिसत आहेत लाजवाब उत्तराला प्रत्युत्तर इथे दिलं जात आहे पुन्हा इथं साई शर्माची सर्व्हिस इथे पाहायला मिळाली प्रथमेश बॉल इथे क्लिअर करताना परंतु गौरंगने यावी ड्रॉप करण्याचा केला होता प्रयत्न परंतु साई अटॅकिंग झोन मध्ये इथे पाहायला मिळतोय पुन्हा इथं गौरंग नेट पासून ठेवलेली शॉट इथे पाहायला मिळाली परंतु मुकेशने इथे केला नाहीये प्रयत्न पुन्हा इथं स्मॅश लगावला गेलाय मिळाला 10-8 पॉईंट टेबल 10-8 2 पॉईंटची बदली पाहायला मिळेल सर्व्हिस पॉईंट होती साई शर्मा एक बेस्ट काउंटर अटॅकर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्याच्या माध्यमातून केली गेलेली सर्व्हिस आहे एक उघडता सुटायला उद्याचं भविष्य एक राजीव स्टार वरून इथे अँगल क्रिएट करण्याचा केला प्रयत्न इथे आलं नाही पॉईंट गोष्ट बघतो अटॅकिंग झोन आणि डिफेन्स झोन यांच्यामध्ये चांगलं कोऑर्डिनेट दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळालं आमच्या इथे झालेली भगवा चषक ट्रॉफी आणि या ट्रॉफीची अंतिम लढतीमध्ये खेळणारे हे दोन संघ पुन्हा इथे एकमेकांविरुद्ध आव्हानाचं उभं करताना पाहायला मिळत आहेत परंतु कोणाचा खेळ ते सरळ कारण तिथे अंतिम विजेता पाहायला मिळाला परंतु यावेळी वरूनने जम्प केला आणि वरून आलेला हा स्मॅश पाहायला मिळाला पॉईंट इथे मिळतोय मुंबई संघाला 9-11 वरून सर्व्हिस पॉईंट मध्ये मुंबई संघाचं एक उद्याचं चांगलं भविष्य आणि रत्नागिरी तालुक्याला मिळणार आहे एक सितारा आपण म्हणू शकतो वरूनच्या रूपात यावेळी चांगली कामगिरी पाहायला मिळाली इथे कामगिरी करताना दिसतंय गौरंग खुलते आणि मीनार खुलते या बंधूंचं इथे टायमर परफेक्ट झाला तर समोरच्याला इथे दमावताना पाहायला भेटेल पुन्हा इथे वरूनचा हात मॅच सुटतोय हिट ऑन नेट अशी सर्व्हिस पाहायला मिळाली भगवती स्पोर्ट्स संघाला 12 पॉईंट टेबल 12 पॉईंट होती भगवती स्पोर्ट्स 10 पॉईंट होती यंग बॉईज यावी साई मोडकरच्या माध्यमातून स्मॅश सर्व्हिस यावी पाहायला गेलं तर आपल्याला राईट फ्लॉंगला टार्गेट करणारी सर्व्हिस होती तिथे लिबरो तयार होता बॉल पर्यंत पोहोचला नाही परंतु फुटवर्क लेझी पाहायला मिळालं रिच झाला नाही भगवती स्पोर्ट्स संघाला 13-10 2 पॉईंटची पडत आहे 3 पॉईंटची पडत पाहायला मिळते पुन्हा एकदा मीनार टू गौरंग यावी दिले प्रथमेशला संधी प्रथमेशच्या माध्यमातून इथे काय घडलंय टच नव्हतंय अभिनय ब्लॉक करण्याचा केला प्रयत्न चांगली खेळी प्रथमेशच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाले वाईट इथे मिळतोय मुंबई संघाला 11-13 मीनार यावी गौरंग केलेली सर्व्हिस पाहायला मिळते साईची शॉट पुन्हा एकदा चांगलं कोऑर्डिनेशन साई मोडकरची शॉट पण त्यानंतर हितेशचा स्मॅश अप्रतिम ही जोडी आपल्याला पाहायला मिळाले आणि सलग 14 ट्रॉफीमध्ये पुन्हा एकदा कमाल करताना ही जोडी पाहायला मिळते राजचव्हाण राजचव्हाणच्या बाजूने स्मॅश सर्व्हिस पहिल्या स्टँड दिला गेलाय मुकेश बरोबर हितेशच्या बॅक साईडला म्हणजे डिफेन्स झोन मध्ये प्लेस केला बॉल आर्यन पोहोचला नाही काय तिथे मात्र एंगल संघाला 12-14 पॉईंट टेबल आहे 12-14 आणि यादी
पॉइंट वरती आपण पाहतोय मुकेश त्याच्यामधून गेलेली ही सर्व्हिस इथे पाहायला मिळाली. इथे मिळाला नाही नेटवरती आले ते बॉल वाजले मित्र मुंबई संघाला 13-14 3 पॉइंट परत गेलेला हा संघ मुंबईचा हितेश आपण स्पॅच पाहायला मिळतोय. मुकेशच्या राईट साईडला लगावलेला स्मॅच थोडासा स्पीड झाला सरकला संधी मिळाली पॉइंट मिळाला भगवती स्पोर्ट्स संघाला. 15-13 15-13 नवी शॉट चांगलं कॉर्डिनेशन कुस्तेबंदूरमध्ये पाहायला मिळालं. मी गौरवने शॉट तुम्ही मीनाने फिनिश केला बॉल पॉइंट दिला आहे जंगल संघाला. 14-15 रमेश कुमारच्या माध्यमातून स्मॅच सर्व्हिस पहिला स्टँड आर्यनने दिलेला आहे. साहिल चुकला कोण डबल 0 हिट ऑन नेट मॅच लढवण्यासाठी जम्प केला गेला. थोडासा लाईन होत असताना हाताचा वापर झाला टायमिंग रॉंग झालं नेटमध्ये आलेला बॉल पॉइंट एम्बॉल संघाला. 15 आणि इथे चूक झाली पॉइंट टेबल 16-15 16-15 इथे पाहायला मिळतोय. प्रथमेशच्या माध्यमातून स्मॅच लगावला गेला परंतु इथे चूक झालेली पाहायला मिळते. 16-15 यांनी अभिमान त्याच्या माध्यमातून केलेली सर्व्हिस इथे पाहायला मिळते. आणि याने काय तडाखा केले काय धमाका केले इथे गुण तडाखा केले पॉइंट इथे मिळते मुंबई संघाला. 16 गुण विनायक येतोय सर्व्हिस पॉइंट मध्ये इथे पाहायला मिळेल. विनायकच्या माध्यमातून मॅच सर्व्हिस आहे. पहिला सपना अभि टू साहिल दिलाय साई शर्माला संधी साई शर्माला लगवलेला स्मॅच विनायकने इथे स्टँड दिलाय. प्रथमेश आर्यनला टार्गेट करण्याचा केला प्रयत्न आपण त्याचा प्रयत्न साई शर्मा आपण त्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. आणि आम्ही आणि इथे सक्सेसफुल झालाय 1 पॉइंट इथे मिळतोय यंग बॉईज संघाला. 17-16 अभी साहिल यांनी साई शर्मा मुंबईचा चांगला इथे ब्लॉकिंग पाहायला मिळालंय. मुंबईचा साई शर्मा इथे चूक झाली काय झालं नेक्स्ट 18-16 18-16 2 पॉइंटची पडत आहे 18-16 विनायक नगरीने सर्व्हिस पाहायला मिळते. साहिल बॅक काउंटर बिग टेबल करता स्मॅच आहे चांगला सर्व्हिस दिला जाते. त्यानंतर वरून ड्रॉप आउट करण्याचा प्रयत्न केलाय. साहिल टू साई शर्मा केले अटॅकिंग झोन डिफेन्स झोन बरोबर पकडण्याची छोटी जागा लागला प्लेस पॉइंट असतो भगवती स्पोर्ट्स. 17-18 पॉइंट टेबल 17-18 19-17 पॉइंट टेबल 19-17. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक राजेंद्र जोशी साहेब आणि त्याचबरोबर सुपल साहेब आपल्याला विनंती आपण मंचावरती स्थान बनवा. मीनार 18-19 पॉइंट टेबल 18-19 एका पॉइंटची बरोबर मुंबई संघाकडे एका पॉइंटची आहे बरोबर मुंबई संघाकडे बॅकफुटवरती यावी भगवती स्पोर्ट्स संघाकडून साई शर्माची स्मॅच सर्व्हिस आहे. पहिला पास इथे दिला गेलाय. एक शॉर्टली त्यानंतर मुकेशने स्मॅच लागवण्याचा केला प्रयत्न बॅक टू बॅक दिशेने साईच्या लगावला गेलेला हा ड्रॉप पॉइंट 1 पॉइंट संघाला 20-18 2 पॉइंटची पडत आहे. आर्यनचा हा पास साहिल टू
पॉईंट टेबल इथे आपण पाहतो. तू कशा उभा राहिला नाही तू काय बोलतोस म्हणावं 21-18. जर तू बरोबर तर खेळणार असला मग काय आला तिथं उभा राहिल्यानंतर तो पॉईंट टेबल 21-18. चला चला भगवती स्पोर्ट्स आपले सपोर्टर्स जरा थोडे मागे घ्या. यादी अँगल पकडचे आहे आणि इथे पॉईंट मिळतोय. यादी खूप झाले यादी पॉईंट इथे